हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर आज आपण मस्त गौरी गणपती विशेष ना परत दुसरी नवीन रेसिपी करणार आहोत। माझ्या आजीची नवीन रेसिपी आहे बघा, ही आजीची जुनी रेसिपी आहे। तर काय करणार आहोत आपण, बेसनचे लाडू करणार आहोत मस्तपैकी, एकदम भारी होतात हे। पण माझी आजी खूपच मस्त करायची लाडू। तर साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे, तर मी हे बेसनचं पीठ घेतलंय, हा ग्लासभर आपल्याला बेसनचं पीठ घेतलंय मी, आणि तेवढाच अर्धा ग्लास आपल्याला तूप लागणार आहे। तुम्ही तुपाऐवजी डालडा पण वापरू शकता, पण प्रमाण बघा योग्यच घ्या। ह्याच्यापेक्षा जर तुम्ही मोठा ग्लास घेतला तर तेवढं ग्लास भरून पीठ घेतलं तर अर्धा ग्लास तुम्हाला डालडा लागणार आहे। आणि बेदाणे लागणार आहेत आपल्याला, वेलची आणि साखर पण आपल्याला ह्या ग्लासने अर्धा ग्लास साखर घ्यायची आहे, म्हणजे 10 बार होते हे अर्धा। आणि हे भरून बेसनचं पीठ पावशेर। तर चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आपण। तर बघा, मी साखरेची अशी पिठी करून घ्यायची आपल्याला, आणि त्यात मी वेलची त्यातच घातल्या, 4-5 पाकळ्या वेलचीचा लागणार आहेत आपल्याला। तर तुम्ही थोडीशी जाडसर करून वेलची वरून घाला, म्हणजे वास छान येतोय। तर आता आपण करूया, थोडंसं तूप घालायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि जर तुम्ही 1 किलोच्या प्रमाणात करणार असाल लाडू, तर तुम्ही जर 1 किलो बेसनचं पीठ घेतला तर त्याला अर्धा किलो साखर आणि अर्धा किलो तुपाऐवजी तुम्ही डालडा घेणार असाल तर ते पण अर्धा किलो घ्या। तर एकदम मस्त प्रमाण योग्य होईल मग, आणि व्यवस्थित होतील आपले लाडू। आणि आपल्याला आता घाई गडबड करायची नाही आहे, एकदम हळू गॅसवर, म्हणजे बारीक गॅसवर आपल्याला छानपैकी ह्याला भाजून घ्यायचं आहे। आणि थोडं थोडं बघा, तूप पण थोडं थोडं घालायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे आपल्याला तूप। जेवढं छान तुम्ही ह्याला भाजून घेशीला तेवढं तुमचे लाडू एकदम मस्त होतील। आता मी हे घरातलंच बेसन पीठ घेतले, त्यामुळं थोडंसं दाखवायचं म्हणून मी थोडंसंच एवढं ग्लासवरचेच करणार आहे। तर मम्मी कायम काय करते, गिरणीतून पहिलं आपण आता दळून आणायचं, आता 1 किलोच्या प्रमाणात, तर थोडंसं भाजून घ्यायचं डाळ आपली, म्हणजे आपण असं पीठ करून आणलं की मग आपल्याला खूप असं भाजायची गरज नाही आहे। म्हणून थोडंसं आपल्याला त्याला डाळ भाजून घेऊन जायची थोडी। आता बघा, जरा 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 करून अजून थोडं आता तूप घालायचं आहे। आता थोडं 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 करून जसं आपण भाजतो तसं रंग चेंज होईल आता। आता बघा, अजून आपल्याला खूप वेळ असं भाजायचं आहे, असं यातला कलर ना आपला पेढ्यासारखा कलर येतो, आणि मॉइश्चरायझर सारखा आत तयार होते, आणि आपले पेढे मग बेसनाच्या पिठाचा वास येत नाही आपल्या लाडूला। म्हणून छानपैकी याला आपण भाजून एकदम मस्त घ्यायचं आहे। एक 20 मिनिट आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे बघा। आता अजून थोडं तूप घालूया आपण। बघा, थोडा थोडा कलर, अजून थोडासा कलर चेंज झाला आहे, अजून आपल्याला खूप वेळ भाजायचा आहे। तर जेवढं तुम्ही पीठ छानपैकी असं भाजून हे करशील ना, तेवढं तुमचे लाडू एकदम मस्त होतील। आणि त्याला काय पाक वगैरे आपल्याला करायची गरज नाही आहे, असेच एकदम पीठ फक्त छानपैकी भाजून घ्यायचं आहे, एवढंच फक्त।
मग आपण पण दुसऱ्यासारखे एकदम भारी लाडू नक्कीच करू शकतो. फक्त आपल्याला थोडासा पेशन्स पाहिजे की आपल्याला खूप वेळ असं छानपैकी कलर चेंज होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा आता आपलं पीठ अजून भाजायचं आहे. याला कलर ह्याचा थोडासा बदल झाला आहे. जर कुणाला मधुमेह असेल तर तुम्ही थोडीशी साखर घालून करू शकता हे. आणि ह्या लाडूत ना थोडी कमी साखर चांगले छान वाटते. मग त्याची टेस्ट एकदम पेढ्यासारखी होते. जर तुम्ही जास्त साखर, आपण रव्याच्या लाडूला जास्त साखर घालतो, पण ह्या लाडूला थोडी साखर 3 पावशेर घालतो 1 किलोला. तर ह्याला अर्धाच घालतो आम्ही. आणि याची टेस्ट एकदम आपण पेढे खातो तशी टेस्ट होते. आणि एकदम तोंडात टाकताच विरघळ जातात असे होतात, एकदम मस्त होतात. बघा आता कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागला याचा. आणि वास पण मस्त यायला लागला याचा. काही अवघड नाही आहे. तुम्ही पण दुसऱ्यांच्यासारखे, आपण म्हणतो आपल्याला काय येत नाही यांच्यासारखे करायला एकदम भारी, तर थोडंसं आपल्याला मेहनत जास्त घ्यावी लागते. पण मग आपल्याला जो रिझल्ट मिळतो ना तो एकदम बेस्टच असतो. त्यासाठी तुम्हाला थोडीशा सगळ्या ज्या आपल्या सगळ्या बहिणी आहेत ना, सगळ्यांच्या अंगात एक कला असते स्वयंपाकाची. त्यामुळे हे आपण थोडंसं पेशन्स घेऊन केलं ना तर एकदमच मस्त होतंय सगळं. माझ्या आजीची रेसिपी आहे त्यामुळे माझ्या मम्मीला पण सगळं एकदम मस्त येतंय करायला हे सगळं. त्यामुळे रेसिपी एकदम भारी होतात, टेस्टी. जसं आपण बघा शंकरपाळीला कसं प्रमाण घेतलं, एक ग्लास दूध घेतलं तर 1 ग्लासच आपल्याला साखर घ्यायची आणि 1 ग्लासच तूप घ्यायचं. ते तसं केलं ना आपण शंकरपाळीचं तर एकदम मस्तच होतात आपले. आणि दुधात मळल्यामुळे एकदम टेस्ट पण भारी होते त्याची. तर बघा आता किती आपला कलर ह्याचा चेंज झाला आहे. आता आपल्याला 2च मिनटं आता छानपैकी आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मग आपलं झालं आहे. मग तर बघा आता आपलं पीठ मस्त झालं आहे भाजून आणि वास पण मस्त यायला लागला आहे. अजून त्यात साखर घालायची आहे पण वास खूप मस्त यायला लागला आहे. आता तुम्हाला कसं कळणार की पीठ हे भाजलं आहे आपलं, तर बघा एक जागी असा आपलं पीठ गोळा व्हायला लागला आहे म्हणजे आपलं पीठ छानपैकी भाजलं आहे. तर चला, तर आता आपण यात साखर मिक्स करायची. गरम गरम यात करायची नाही आहे मिक्स, नाहीतर आपले लाडू बिघडतात. तर दाखवते मग थोडंसं थंड होऊ दे मग घालूया आपण. तर बघा आता आपलं हे भाजलेलं थंड झालं आहे पीठ. आता यात आपण साखर मिक्स करून घेऊया. थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे. कलर बघू शकता तुम्ही किती मस्त आला याला, पेढ्यासारखा. आणि आताच वास पण खूप मस्त यायला लागलाय. आता याला बघा छानपैकी आपण साखर मिक्स करून घ्यायची आहे. आता साखरेची पिठी आणि थोडंसं
व्यवस्थित मळून मग आपण ह्याच्यात लाडू वळायचे. तर बघा आता आपण अशा प्रकारे आपले पूर्ण लाडू आता छानपैकी वळून घ्यायचे त्याला. तुमच्याकडे काय काजू असतील तर काजू, बेदाणे असतील तर बेदाणे, काहीही लावू शकता. आणि मस्त दिसतात आपले लाडू. आणि अशाच प्रकारे तुम्ही घरी करा गौरी गणपतीसाठी लाडू. एकदम मस्त टेस्टी होतील अजून जरा अशा प्रकारे. तर बघा आता आपले मस्त लाडू तयार आहेत परफेक्ट मेजरमेंट सोबत. नक्की करून बघा तुम्ही अशा प्रकारे. बघा कसले भारी दिसायला लागलेत. आणि माझ्या आजीच्या रेसिपीप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. चला तर आता नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया. ओके, थँक्यू सो मच.